मग हे कसं असतं, जी मोटर असते ना त्याच्या मागे कुलिंग फॅन असतो. आता कुलिंग फॅनचं काम काय असतं, मोटरला थंड ठेवणं. त्याच्या मागे पहिलं एक असं त्या कुलिंग फॅनच्या वरती पण एक कव्हर येतं. बऱ्याच वेळेला पहिलं ते कव्हर गायब होतं तिथून, आणि मग तो फॅन असाच फिरत असतो. मग तो फॅन काही ना काही कारणाने डॅमेज होतो. त्या फॅनची किंमत ना सर एकदम क्षुल्लक किंमत आहे. तो फॅन इझिली मार्केटमध्ये प्रत्येक मोटरसाठी मिळतो. बऱ्याच ठिकाणी ते फॅन दिसतच नाही. लोकांना असं वाटतं ना ठीक आहे मोटर चालते आहे ना, काही प्रॉब्लेम नाही होत आहे, पण ती मोटर थंड करण्याचं काम त्या फॅनचं आहे. कंपनी लावलं आहे ना, मॅन्युफॅक्चरिंग ज्यांनी कोणी मोटर केली आहे ना त्यांनी तो फॅन दिलाय. मग तो तुम्ही कशाला काढता? आता तो तुम्ही म्हणजे तो जो प्रेशर प्लांटचा ओनर आहे तो नाही काढत, पण जी खालची कोणतरी टीम आहे त्याला असं वाटलं तर तुटलाय, ठीक आहे तुटला तर तो रिप्लेस कर. तो फॅन तुटतो, बऱ्याच वेळा तुटतो, पण तुटला तो रिप्लेस झाला पाहिजे. तो रिप्लेस होतच नाही. मी बोलतो ना सर 80% ठिकाणी मला तो फॅन दिसत नाहीये. बऱ्याच वेळा स्टार्टिंगला असतात, नंतर नसतात. पण तो फॅन नसल्यामुळे मोटरवर काय परिणाम होतो? फॅनचं काम मोटर कुलिंग करणं आहे, मोटरचं टेम्परेचर कंट्रोल करणं आहे. मोटर गरम होणार, मोटर गरम झाली की मोटरची एफिशियन्सी डाऊन होणार, कालांतराने ती जळणार. तो एका क्षुल्लक गोष्टीपायी आपण एवढा मोठा धोका पत्करतोय.